कथेचं शीर्षक आहे सुंदरसे दिवस. लेखिका प्रिया तेंडुलकर, माझी आवडती लेखिका. आणि ह्या कथेचा दुसरा भाग आहे. पहिला भाग यूट्यूबवरती उपलब्ध आहे. पुढे वाचूया. लोकलमध्ये, ऑफिसमध्ये मला सारखे पूर्वीचे दिवस आठवत राहिले. सुंदरचे दिवस. सुंदर खरं तर दादाचा मित्र, पण तो माझा मित्र कधी झाला आम्हाला कुणालाच कळलं नाही. आता इतक्या वर्षांनी तो मला भेटायला आला तरी त्याने अजून दादाची चौकशी केली नव्हती. सुंदरचे दिवस म्हणजे किती सुंदरचे दिवस होते ते. सुंदरशिवाय मला काही जमत नसे. बाईंनी शिक्षा म्हणून 44 गणितं सोडवून आणायला सांगितली तर हा रात्रभर जागून ती सोडवून देणार. कमी मार्क मिळवल्याचं प्रगतीपत्रक आबांकडून सही करवून घ्यायचं आहे तर सुंदरच ते घेऊन आबांना सामोरा जाणार. पुढच्या वेळेला उत्तम पास होईन अशी हमी जणू तो पालक असल्यासारखा आबांना देणार. पुढे पुढे तर अगदी प्रौढांसाठी असलेले सिनेमे चोरून दाखवण्यासाठी ते मी जगातली सुप्रसिद्ध मॉडेल होण्याचं पाहिलेलं हास्यास्पद आणि सुरुवातीपासूनच अयशस्वी होणार याची सर्वांना खात्री असल्याचं स्वप्न साकार करण्यासाठी त्याच्या मैत्रिणीच्या पेस्टल शेडच्या सॉफ्ट डेलिकेट प्रिंटच्या 15-20 साड्या उसण्या देण्यापर्यंत सगळी मदत मला सुंदरने प्रामाणिकपणे आणि मनापासून केली. राधा, तू ते लांडे स्कर्ट घालू नकोस. का सहन केलास अपमान? ऐकव दणदणीत. अगं तुझ्यात काय कमी आहे? यू आर अ क्वीन. इथपर्यंत अगदी सगळे उपदेश, प्रोत्साहनं, आधार त्याने मला नेटाने आणि जबाबदारीने दिले. पुढे मी उदयांच्या प्रेमात आरपार बुडी मारली. ते पहिल्यांदा ओळखल्यापासून त्या आमच्या चिठ्ठ्या पोचवणं, भेटी घडवून आणणं, आमच्या वतीने घरी लढाया लढणं, आमच्यातल्या लढाया सोडवणं, असं सगळं त्याला न पटताही सहनशीलपणे केलं. बरं, असं सगळं करताना मी तुझ्यासाठी केवढा काय करतो आहे असा आवेश नसे त्याचा. आणि माझी सगळी कामं करणारा, वेळी अवेळी उपयोगी पडणाऱ्या सांगकाम्या तर तो कधीच नव्हता. ते सगळं काही तो त्याच्या पद्धतीने करी, त्याच्या परीने यथासांग करी आणि त्याच्या मानाने, त्याच्या डौलात करी. यातलं सगळं त्याला पटतेच असं काही नव्हतं. अनेक गोष्टी त्याने त्याचा पूर्ण विरोध दर्शवून केल्या, पण त्याही केल्या. त्याच्या करण्यात कधीही अभिनिवेश नसे. मी त्याला कधी राखी बांधली नाही आणि त्यानेही मला ऐन दिवाळीत दिलेल्या भेटवस्तूला भाऊबीज हे नाव दिलं नाही. तसं काही आम्हाला कधी जरुरीचं वाटलंच नाही. आमचं नातं या विषयावर बाहेर आणि घरातही बरंच काही बोललं जात असावं, पण आमच्यात त्याची चर्चा कधी झाल्याचं आठवत नाही. माझी शाळा संपल्यावर आणि मी उदयांच्या प्रेमात पडण्याच्या आधी माझे आणि सुंदरचे तसं काहीतरी असावं अशी शंका घरातही आल्याचं मला जाणवलं होतं. पण तेही मला उदयनशी लग्न करायचं आहे असं घरी कळलं तेव्हा. त्यातही मदत सुंदरचीच होती. पण मग सुंदरचं काय? तो आता आपल्याकडे येणार नाही वगैरे चर्चा अस्पष्ट माझ्या कानावर आली होती, पण मला कुणी काही विचारलं नाही. एकदा दादा म्हणाल्याचं तेवढं आठवतं. तो म्हणाला होता की उदयन फार शोभेल तुला, म्हणजे इतरांपेक्षा. त्या इतरांमध्ये फक्त सुंदरच असावा असं मला वाटलं. दादाला सुंदरशी माझं तसलं काही असतं तर आवडलं नसतं. इतका तो सुटल्यासारखा होता. उदयन तर त्याला माझा पित्ता म्हणे आणि माझ्याशी भांडण झालं की सगळं काही संपलं असं लिहून तो चिठ्ठी सुंदरच्याच हातात दे
आणि मग सुंदरकडेच आपलं दुःख बोलवून दाखवेल आणि मग सुंदरच मला पुन्हा त्याच्याकडे घेऊन जाईल. पण सगळं काही संपल्याची शेवटची चिठ्ठी उदयनने मला लिहिली तेव्हा ती माझ्याकडे पोचवायला सुंदर भारतात नव्हता. तो असता तरी आमच्यात पुन्हा समेट झाला असता किंवा नाही हा प्रश्न विचार करण्यासारखा होता. पण त्यावेळेला मला सुंदरची फार फार प्रकर्षाने गरज भासली होती. उदयनचं आणि माझं नातं संपल्याचं मान्य करायला मी जो वेळ घेतला त्याला एक कारण सुंदरची अनुपस्थिती हे तर होतंच. तो असता तर त्याने काहीतरी मार्ग निश्चित काढला असता असं मला सारखं वाटत राहिलं. पण तो बेपत्ता होता. वाढदिवसाचं शुभेच्छा कार्ड सोडून मग मी त्याच्या अकलेने माझ्या प्रश्नावर तोडगे काढायचा एक विफल प्रयत्न करत राहिले. त्यामुळे घडलं काहीच नाही, फक्त थोडा अधिक मनस्ताप मात्र झाला. नंतरचं माझ्या आयुष्यातलं सगळे महत्त्वाचे आणि बिनमहत्त्वाचे निर्णय माझे मी घेतले. ते मला घ्यावेच लागले. सुंदर आता माझ्या आयुष्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा कार्डाशिवाय नाही आहे हे मला मान्य करावंच लागलं. त्रास झाला. त्याची कमतरता भासत राहिली. सुरुवातीला पदोपदी आणि कालांतराने क्वचितच. पण अजूनही एखाद्या निर्णयावर मी अडकले की केव्हा तरी सुंदरची हटकून आठवण येते. तो असता तर त्याने काय सांगितलं असतं हे मी माझ्या अकलेने शोधू पाहते. आणि घेतलेल्या निर्णयावर मग सुंदरचा शिक्का बसला असता असं वाटलं की मग मला आपण ठीकच केले असं वाटत राहतं. असा हा सुंदर नावाचा माझा वाटाड्या पण सतत हात देत राहिला आहे. त्याच्या आयुष्याच्या वाटेवर त्याने त्याच्यासाठी घेतलेले निर्णय किती बरोबर किंवा चूक आहेत यावर एकेकाळी माझीही मतं तो घेत असे. अशाही वयात की ज्यावेळी माझं असं एक मत असू शकतं अशी कुणाला पुसटशी शंकाही येत नसे. पण त्यावेळी फारच महत्त्वाचं कुणीतरी असल्याचं तो भासवून दे. माझ्या विचाराप्रमाणे अनेकदा आपले निर्णयही बदले. पण मी उदयनच्या प्रेमात पडणं, पूर्णपणे उदयनमय होणं हे जसं त्याला तितकंसं न पटताही मी केलं तसंच त्यानेही देश सोडून जाऊ नये, निदान कायमचं, असं माझं म्हणणं त्याने मानलं नाही. अर्थात एकमेकांचे सल्ले न मानणं यालाही आमच्यापाशी त्यावेळी कारणं होती. मी उदयनच्या प्रेमात प्रथम दर्शनीच गळाभर डुंबले होते. सुंदरला ते फारसं न आवडल्याचं मला कळलं. म्हणजे प्रेमात बुडल्यावर त्यावर मी त्याला म्हणाले होते, घडतं आहे ते माझ्यासाठी तुझ्या दृष्टीने अयोग्य आहे हे मला मान्य आहे. पण ते घडलं आहे, त्यातून आता सुटका नाही करून घेता येणार मला. प्रेमात काय असं ठरवून सल्ला मसलत करून पडतात का? आणि मुख्य म्हणजे ते त्याला पटलं. तसंच त्याने शारजा, दुबई असल्या अरबांच्या देशातून अमेरिकेवर स्वारी करायची ठरवली. ते नव्हतं मला आवडलं. त्यावर तो म्हणाला होता, माझा देश, माझे आईवडील वगैरे सगळं बरोबर आहे गं, पण माझ्या वडिलांनी मला लहानपणापासून परदेशी शिक्षणासाठी पाठवायचं म्हणून वाढवलं. मी कसून अभ्यास केला, पण माझी बुद्धिमत्ता सुमार. त्याला काय करणार ना मी. आता या BSc इन केमिस्ट्री या पास क्लासच्या पदवीने मी इथे तरी काय करणार. फार तर लॅब असिस्टंटची नोकरी मिळणार मला. तीही करून पाहिली. 850 रुपये पगार आणि टेम्पररी नेमणूक. कायम नोकरी मिळायला किती वर्ष जातील कोण जाणे. डॉक्टर बिक्टर नाही होऊ शकलो गं मी. त्यांना हवं होतं तसं. पण झालं तेवढ्या शिक्षणासाठी वडिलांनी खर्च केलाच ना, कर्ज बिर्ज काढून. त्याची परतफेड असल्या नोकऱ्या करत त्यांच्या हयातीत तरी करू शकेन का मी. त्यापेक्षा त्यांच्या विमान कंपनीतल्या नोकरीमुळे फुकट तिकीट मिळेल ते घेऊन निदान तिथे तरी जातं. लेक परदेशी गेल्याचं तरी समाधान त्यांना.
तिथे जी काही नोकरी मिळेल त्यात इथल्यापेक्षा बऱ्यापैकी जगू शकेन मी. थोडंफार त्यांना पाठवू शकेन. रिटायर्ड व्हायच्या आधी ते दोघंही तिकडे जाऊन राहायचं स्वप्न पाहतायत ग. या देशात सुमार गुणवत्तेच्या पदवीने इथे ज्याला बऱ्यापैकी राहणीमान मिळणं अशक्य आहे असा माणूस परदेशी जाऊन इथे पैसे कसे पाठवणार हे मला पडलेलं कोडं होतं. पण सुंदरला ते पडलेलं दिसत नव्हतं. त्याची खात्रीच झाली होती. माझ्या आसपासच्या अनेकांचं असंच काहीसं झाल्याचं मला त्या काळी दिसत होतं. परदेशी जाऊन स्थायिक होणं, निदान काही काय तिथे जाऊन पैसा मिळवून आणणं हे अनेक उच्च आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांचं त्यावेळचं ध्येय होतं. सुंदरचं कुटुंब तर पहिल्यापासूनच परदेशमय होतं. त्याच्या वडिलांची परदेशी विमान कंपनीतली नोकरी, बहिणीची हवाई परिचारिकेची नोकरी, मग तिचा परदेशी नवरा वगैरे वगैरे. पुण्या मुंबईच्या वाऱ्या केल्यासारखी ती सगळी परदेशी जाऊन येत. वस्तू कपडे वापरीत, घरात कॉन्व्हेंटचं फरडं इंग्लिश बोलत, कॉन्टिनेंटल जेवण घरात शिजवून खात. माझ्यासारख्या वरणभात खाणाऱ्या सोशलिस्ट पार्टीच्या माजी स्वातंत्र्य सैनिकाच्या खादीधारी पोरीशी त्याची मुळात मैत्री झालीच कशी याचं माझ्यासकट घरच्यांसकट सगळ्यांना आश्चर्य वाटत असे. त्याने मला भेट दिलेल्या परदेशी टूथपेस्ट मला एकदा वापरताना पाहून आबा प्रचंड चिडल्याचं मला आठवलं आणि ऑफिसमध्ये टेबलाशी बसून जाहिरातीचं लेआउट करता करता मला हसू आलं. माझं हसू बऱ्याच काळ चेहऱ्यावर रेंगाळलं. किंवा माझा म्हणाला नवरा म्हणतो त्याप्रमाणे आज सकाळपासून मी बऱ्यापैकी खुशीत होते. त्यामुळे असावं कदाचित. समोरच्या टेबलावरचा शहा मला म्हणाला, काय मिसेस प्रधान, आज काहीतरी खास बेत आहे काय? खूप खुश दिसताय तुम्ही. यावर मी विनाकारण त्याला सुंदरबद्दल सांगत बसले. मेरा बचपन का दोस्त आया है सुंदर वगैरे बरीच बडबड केली. आणि मग मलाच विचित्र वाटलं. हे असलं काही मी सहसा करत नाही. म्हणजे बरेच दिवसात केलेलं नाही आहे. बरेच वर्षात म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. ऑफिसमधल्या सहकार्याला माझ्या खाजगी आयुष्याबद्दल हे असलं सांगणं. सुंदरचे दिवस परत यायला लागलेत की काय? संध्याकाळी मी जरा लवकरच ऑफिसमधून निघाले. स्टेशनसमोरच्या साड्यांच्या दुकानात जाऊन सुंदरच्या त्या देखण्या परीसारख्या बायकोसाठी एक साडी विकत घेतली. सकाळी बँकेत जाणं झालंच नव्हतं आणि हाताशी पैसेही फार नव्हते. म्हणून मनासारखी साडी निवडताना खूप त्रास झाला. कुठे सुंदरचं ते ब्रेसलेट आणि कुठेही माझी दरिद्री साडी. पण तरीही घेतलीच. सुंदरच्या बायकोला माझ्या परीने लग्नाचा आहेर करायला हवा होता. ती नेसेल की नाही हा प्रश्न डोक्यामध्ये आलाच. पण मग वाटलं नाही तर नाही. ती अमेरिकन साड्या ती कुठून नेसणार आहे? पण नवीन वस्तू म्हणून पाहिल ती साडीकडे. आपल्याकडून दिल्यासारखं तरी होईल. सुंदरसाठी काय द्यावं म्हणून मी विचार करत राहिले. पण साडी घेतल्यावर फारसे पैसेच उरले नाहीत. मग मुकाट्याने घरी आले तर घरी माझा नवरा आणि सुंदर झक्कासपैकी बिअर पीत बसले होते. पार्श्वसंगीतासाठी हलकासा रविशंकर, तोंडी लावायला चीज, पापड वगैरे. मी थक्कच झाले. माझ्या नवऱ्याची आदरातिथ्य करण्याची ही रीत कल्पनेपलीकडली होती आणि तेही माझ्या मित्राचं आदरातिथ्य. तुझ्यासाठी चहा करून ठेवला आहे, प्रभाकर म्हणाला. तू 6:30 येतेस. थांब, आत्ता गरम करून आणतो, सुंदर म्हणाला आणि स्वयंपाकघरात गेलासुद्धा. दमून भागून घरी आल्यावर घरात नवरा दिसणं आणि आयता चहा मिळणं या दोन्ही गोष्टींनी मला रडू फुटणारचं वाटायला लागलं. का गं, इतका वेळ का झाला?
माझा नवरा जरा त्रासिकपणे म्हणाला, सुंदरच्या बायकोसाठी साडी खरेदी केली, काहीतरी द्यायला हवं ना. मी स्पष्टीकरणाचा सूर लावला. हो, उगीच सुंदर पुढे पुन्हा वाद नकोत. अच्छा, आणि सुंदरसाठी? मी माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यात खोचकपणा शोधत राहिले, पण दिसला नाही. त्याच्यासाठी नाही काही आणलं, मी म्हणाले. माझ्याकडे फारसे पैसे नव्हते हे त्याला सांगणं मला जमलं नाही. माझ्याकडे एक नवं कोरं पुस्तक आहे, डॉन किहोटे, ग्रॅहम ग्रीनचं. एकदम कोरं आहे. वाचेल तो? नवऱ्याने विचारलं. वाचेल किंवा न वाचेल? अरे, तुला द्यावंसं वाटतंय ना? हे सगळं काही आलं असं मला म्हणावंसं वाटलं. हो, छानच होईल, मी प्रत्यक्षात म्हणाले. सुंदर चहा घेऊन आला आणि त्याच्या बायकोसाठी आणलेली साडी पाहून क्षणभर चपापल्यासारखा वाटला की मलाच भास झाला. मग मोकळा हसत म्हणाला, कशासाठी कशासाठी हे सोपस्कार राधा? आपण काही परके आहोत का? वा रे वा, तू मला ते महागडं ब्रेसलेट पाठवलंस ते काय मी परकी म्हणून का? ब्रेसलेट? कुठलं ब्रेसलेट? सुंदर म्हणाला. वा, हे छान आहे. हं, आपणच भेटी पाठवायच्या आणि नंतर आपणच विसरून जायचं. हां 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 आत्ता आठवलं. अगं हां, ते सुजीनेच पाठवलं, मी तर पाहिलंही नाही. सगळी पसंती तिचीच, सुंदर म्हणाला. हा असा त्याच्या बायकोबद्दल बोलताना अवघडलेला, खोटा का बरं वाटतोय मला? मला प्रश्न पडला. का सकाळचे ते फोटो बघताना आलेले विचार मला सोडून जाऊन नाही आहेत? की सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत? रात्री प्रसादच्या पार्टीत माझ्या नवऱ्याच्या सांगण्यावरून मी काळी जॉर्जेट नेसले आणि सगळ्या पुरुषांना हॅलो हॅलो करत शेवटी लठ्ठ आणि रंगीत बायकांच्या मेळाव्यात जाऊन बसले. मुलं, स्लिमिंग, नवरे, नोकर, टी व्ही, त्यावरील सिरियल असल्या विषयावर बोलता बोलता माझं लक्ष सुंदरवर होतं. अनोळखी बिझनेसमॅनच्या जमावात तो सहजपणे सामावून गेला होता. मन लावून बोलणं ऐकत होता. कुठलीही गोष्ट मनापासून करणं हा त्याचा लहानपणापासूनचा गुण. हो, करावंच लागलं म्हणून करायचं आणि वरून तसं दाखवायचंही, हा माझ्या स्वभावातला पीळ त्याच्यामध्ये कधीही नव्हता. खूप वर्षांपासून माझ्या नवऱ्याचा, त्याच्या मित्रांचा, माझ्या घराचा परिचय असल्यासारखा तो सकाळपासून वागत होता. काही तासात त्याची मला पुन्हा सवयही लागते की काय अशी भीतीही माझ्या मनात निर्माण झाली. उद्या पहाटे तो पुन्हा हरवणार याची कल्पना मी मनातल्या मनात करून पाहिली आणि ती भीती खरी ठरली. असं काय आहे याच्यात जे मला पुन्हा पुन्हा आधार देत आहे? इतक्या वर्षांनी पुन्हा त्याच्यावर अवलंबून राहण्याच्या मोहात मला पाडतंय. प्रसादकडून परत येताना माझ्या लक्षात आलं की माझा नवरा आणि सुंदर दोघेही बऱ्यापैकी उंचीवर पोचण्या इतके प्यायलेले आहेत. माझ्या नवऱ्याला मी पुन्हा पुन्हा अरे हळूच आलो, थांब, जरा सांभाळून असं सांगत राहिले. यावर माझा नवरा म्हणाला, सुंदर, सगळ्या देशात बायको हा प्राणी ना सारखाच असतो, नाही? नवऱ्यावर अविश्वास दाखवणारा, त्याच्या मागे सारखी कटकट करणारा. यावर सुंदर एकदम आवेश आल्यासारखा म्हणाला, नाही प्रभाकर, तुझी बायको वेगळी आहे. तू भाग्यवान आहेस. खरंच तू भाग्यवान आहेस. मी घाबरून गेले. आधीच माझा नवरा दारूच्या अंमलाखाली होता, अधिक उत्तेजित होता. माझी भीती ओळखल्यावर मग सुंदर मागच्या सीटवरून म्हणाला, भारतीय बायका वेगळ्या असतात, भारतीय पोरीच वेगळ्या असतात. अरे मग मी कसला भाग्याचा सुंदर. लकी यू साला. माझा नवरा खो खो हसत म्हणाला.
रात्रीच्या शांततेत त्याचा आवाज मला भयंकर वाटला. सुंदर उतरला होता. ते त्याचं मावशीचं घर आलं आणि माझ्या नवऱ्याने गाडी थांबवली. आम्ही सगळेच गाडीतून उतरलो. माझ्या नवऱ्याने सुंदरला मिठी बिठी मारली. नाईस मीटिंग यू फ्रेंड, ग्रेट मीटिंग यू, तो त्याला म्हणाला. आता लवकर ये सुंदर, आणि सुजी आणि स्टीवला घेऊन ये, मी म्हणाले. मग एकदम आठवलं. मामींना सांग सुंदर, मी उद्या परवा येईन त्यांना भेटायला, मी म्हणाले. आणि मग मला रडायलाच यायला लागलं. सुंदरने मला जवळ घेतलं, त्याच्या त्या नेहमीच्या पद्धतीने थोपटलं आणि मला आतड्यातून पीळ पडल्यासारखं उन्मळून हुंदके यायला लागले. कम ऑन, मी परत येईन, आता लवकर येईन आणि पत्र नेहमीच पाठवेन. खरंच आय प्रॉमिस यू, सुंदर म्हणत होता आणि थोपटत राहिला. माझा नवरा त्यावेळेला काय करत होता हे पाहायची शुद्ध मला राहिली नाही. काळजी घे, प्रभाकरची काळजी घे. ही लव्ज युअर लॉट राधा, सुंदर म्हणाला. आणि मी त्याच्यापासून दूर झाले. हे काय म्हणाला हा? कसं म्हणाला? म्हणजे काय? माझ्या नवऱ्याने याला काय सांगितलं? मी उभ्या विचार करत राहिले. चला, इथेच उभं राहायचं आहे का रिपोर्टिंग टाईम होईपर्यंत, माझा नवरा म्हणाला. बाय सुंदर, बॉन वॉइज, मी म्हणाले आणि गडबडीत गाडीत बसले. लुक आफ्टर युअर सेल्फ राधा, सुंदर माझ्या नवऱ्याकडच्या खिडकीतून म्हणाला. सो लॉंग प्रभाकर, सो लॉंग, माझा नवरा म्हणाला आणि त्याने गाडी सुरू केली. परतीच्या वाटेवर आम्ही दोघेही गप्पच होतो. घरी परतल्यावरही माझे कपडे कुठे आहेत, तुला दूध गरम हवं आहे की थंड, असं काहीतरी जुजबी बोललो. माझा नवरा बिछाण्यावर आडवा झाला. मी उगीच बाथरूममध्ये तोंडाला क्रीम बीम लावत राहिले. पुरेसा वेळ गेल्याची खात्री झाल्यावर बिछाण्यात हलकेच आडवी झाले, तर त्याने वळून अंगाला विळखा घातला. रडून मी पार सुकले होते. त्याने वळवलं तशी मी वळले. त्याने पुढे जे काही केलं त्या साऱ्याला सवयीप्रमाणे मी प्रतिसाद देत राहिले. डोक्यात सुंदर होता, उदयन होता, शाळा कॉलेजचे दिवस होते, सुंदरचे वडील होते, त्याची निळ्या डोळ्यांची परीराणीसारखी बायको होती आणि ते गुट्ट बाळही होतं. सगळं उरकल्यावर माझा नवरा उताना पडून घोरू लागला. मला झोप येईना. फोनची बेल वाजली. मी बाहेर खोलीत जाऊन फोन घेतला. राधा, मी सुंदर. अरे, तू गेला नाहीस? किती वाजले? मी म्हणाले. फ्लाईट तासभर लेट आहे. झोपली होतीस? हो, मी म्हणाले. मी येऊ? मला इथली लोक न्यायला येतील तासाभराने. मी विचारात पडले. नवऱ्याचं काय? पण त्याला विचारून येते असं कसं म्हणायचं सुंदरला? तो तर इतका झोपला की ठार होतो तो. ये, मी म्हणाले. माझ्या धीराचं मला कौतुक वाटलं. बेलचा आवाज झाला आणि नवरा चाळवला. सुंदर आलाय, त्याची फ्लाईट लेट झाली आहे, मी नवऱ्याला म्हणाले. तो कूस पालटून घोरू लागला. सुंदर आला, कोचावर बसला. सॉरी, तुझी झोपमोड केली, मला म्हणाला. अरे काहीतरीच काय, मी म्हणाले. राधा, मला सोडताना तू शाळेत असताना रडायचीस ना, तशी रडलीस. तुझी मम्मी वारली ना तेव्हा. मला तुला तसं सोडून जावं ना, तो म्हणाला. झालं, आधीच मी तुडुंब असावं आणि त्या सुंदरने असं काहीतरी बोलावं. मी घडाघडा रडायला सुरुवात केली. तो उठून माझ्या शेजारी येऊन बसला. मी अवघडले. उठून मधला दरवाजा बंद करून आले.
उगीच घाबरतेस तू त्याला. खूप चांगला आहे ग तो राधा. काही बाबतीत तर उदयनपेक्षा. खरंच दुपारी खूप बोललो आम्ही. राधा, तू आता उदयनला विसरायला हवंस. त्याच्या फुटपट्टीने प्रभाकरला मोजणं थांबवायला हवंस. तू हे करत असतेस हे त्याला माहिती आहे. त्याने तो अधिक दुखावतो ग. अगं, आयुष्यात सगळंच काही आपल्या मनासारखं होत नाही. आणि उदयनने तुला अर्ध्या वाटेत सोडलं तसं काहीही परत होणार नाही. आपल्या देशामध्ये अजून तरी लग्न एकदाच करतात. आम्हा भारतीय पुरुषांना लग्न ही संस्था अजूनही महत्त्वाची वाटते. माझंच बघ ना. तुझं काय सुंदर? काही नाही. मी आत्ता आलो तो फक्त तुझ्यासाठी. नाही सुंदर, तुझं काय म्हणालंस सांग, आत्ता सांग. मी हट्टालाच पेटले. जाऊ दे ग. तो टाळाटाळ करत राहिला. तरी त्याला काहीतरी सांगायचं हे माझ्या लक्षात आलं. तो फक्त माझ्यासाठी आला नव्हता हे निश्चित. मी मग गप्पच राहिले वाट पाहत. मग तो म्हणाला, सुजी मला सोडून गेले. या आधीही गेली होती अनेकदा, पण परत यायची. आता मात्र कायमची गेले. म्हणजे मी तिला परत घेणार नाही आहे. ती दुसऱ्या कोणाबरोबर तरी राहते आणि तसं तिने यापूर्वी अनेकदा केलं आहे. मी तिला पुरुष वाटत नाही. मी ऐकतच राहिले. ती मला 8 वर्षापूर्वी भेटली तेव्हाही ती कुठल्या तरी मित्रापासून नुकतीच वेगळी झाली होती. माझ्या आधारासाठी आली आणि मी तिला जवळ घेतली. तिच्यात गुरफटत गेलो. त्याआधी माझ्याही अनेक मैत्रिणी होत्या. 1-2 तर फार जवळच्या होत्या. पण कायम स्वरूपाचं असं काही नव्हतं. मला लग्न इतक्यात करायचंच नव्हतं. पण पप्पा रिटायर्ड झाले होते. त्यांना पैसे पाठवायचे होते. त्यात मीराचा घटस्फोट झाला. 2 मुलं आहेत. तिला नोकरी नव्हती. नवरा तिला पैसे द्यायला तयार नव्हता. त्यात तिला दुसऱ्या माणसाशी लग्न करायचं होतं. त्याला तिची मुलं नको होती. मग त्यांना होममध्ये ठेवावं लागलं. त्याचा खर्चही मलाच करावा लागला होता. या सगळ्यात सुजी भेटली. तीही दुःखी आणि मीही. आम्ही जवळ आलो आणि ती गरोदर राहिली. असल्या गोष्टी अमेरिकेत नवीन नाहीत. पण मूल पाडणं मला पटलं नाही. माझं मूल होतं ते. म्हणून मग आम्ही लग्न केलं. आधीच मी खर्च आवरता थकलो होतो. त्यात हा नवा खर्च. सुजी नोकरी करायला तयार नाही म्हणून आपण भारतीयाशी लग्न केलं असं ती म्हणते. तिला खर्च करायचा विलक्षण सोस आहे. स्वतःची गाडी हवी, मोठं घर हवं. या सगळ्यात मग मी कर्ज करून बसलो. $20,000-25,000चं. स्टीव जन्मला आणि सुजी मोकळी झाली. जगभरच्या चुका तिला माझ्यात दिसायला लागल्या. इतर पुरुषांची जवळीक तिच्या लेखी माझ्यामुळे जरुरीची होती. मी तिच्या गरजा पुऱ्या करू शकत नाही असं तिचं सतत म्हणणं असायचं. शारीरिक, आर्थिक. प्रत्येक वेळेला ती मला सोडून गेली की मी वेडा पिसा व्हायचो. तिची वाट पाहत तिला परत आणण्याचे प्रयत्न करत राहायचो. 2दा पूर्ण मेंटल ब्रेकडाऊन झाला माझा. 3 वर्षापूर्वी एकदा आणि आत्ता 4 महिन्यांपूर्वी. यावेळेला तर पार कोसळलो. सेंटरमध्ये होतो 2 महिने. आता मात्र मनाचा निश्चय केला आहे. तिला परत घेणार नाही. माझं लग्न संपलं आहे राधा. माझं लग्न संपलं आहे आणि मला हे मान्य करायला हवं. आणि ते मी केलं आहे. इट्स ऑल ओव्हर राधा, इट्स ऑल ओव्हर. मग बराच वेळ शांतता पसरली. मग तो नवीन सिगारेट पेटवत म्हणाला, पण मी छान आहे. खरंच मीच छान आहे. आय ॲम फाईन. वकील केला आहे. लवकरच सगळं सेटल होईल. मला खूप मोकळं वाटतं आहे. हलकं आणि सुटल्यासारखं. हे फार पूर्वीच करायला हवं होतं मी. एनिवे, बेटर लेट दॅन नेव्हर.
पण पण मुलाचं काय सुंदर, मी विचारलं. तो गप्पच राहिला आणि मग एकाएकी हमसून हमसून रडायला लागला. विचित्र दिसत होता तो रडताना. मी पाहतच राहिले. सुंदर सुंदर रडतोय, सुंदर रडतो. आता मी काय करायचं? मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो थोडा वेळ माझ्या जवळ सरकला. काय करायचं, काय बोलायचं मला काही कळेना. मी त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिले. तशी त्याने माझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि फुटून फुटून रडत राहिला. माझ्या डोक्यात माझ्या नवऱ्याचा विचार आला. त्याने पाहिलं तर आला तसाच तो विचार गेलाही. मी सुंदरला थोपटत राहिले. वाटत राहिलं असं कधी घडेलसं वाटलं नव्हतं. मला आधार देणारा सुंदर असा माझ्या आधाराला येईल, पटत नव्हतं. हळूहळू सुंदर सावरल्यासारखा झाला. उठून बसला. म्हणाला, स्टीव्हला माझा खूप लळा आहे ग. शिवाय ती त्याला नीट सांभाळतही नाही. मलाही त्याच्याशिवाय जगायची कल्पना सहन होत नाही. मग तू कस्टडी घे त्याची, आर्थिकदृष्ट्याही मिळेल. त्याला घे आणि इथे ये भारतात. इथे सेटल हो. मम्मीही आता एकटी आहे. इथे येऊन काय करू? पुन्हा पुन्हा ती 850ची नोकरी. गाठीला पैसा नाही. आधी तिथलं कर्ज फेडायला हवं. सगळा गुंता आहे राधा, सगळा गुंता आहे. रात्रीच्या त्या निस्तब्ध शांततेत माझा नवरा आत शांत झोपलेला असताना आणि सुंदरची बायको अमेरिकेमध्ये मज्जेत जगत असताना आम्ही दोघे दिवाणखान्यातल्या कोचावर एकटे पोरकं असल्यासारखे बसून होतो, एकमेकांचा आधार शोधत. मग सुंदर म्हणाला, राधा राधा कुणाला सांगू नकोस, पण हे मूल माझं नाही आहे. त्याच्या शब्दांचा माझ्यावर परिणाम व्हायच्या आतच दरवाजाची घंटा वाजली. सुंदरने दरवाजा उघडला. त्याची मम्मी आणि कोणीतरी एक पुरुष दारात उभे होते. मी त्याच्या मम्मीकडे पाहतच राहिले. किती वर्षांनी दिसत होती मला. केवढी म्हातारी झाली होती. आणि तिला भेटायला मी जायचं तर तीच आली होती माझ्या दारात. नवरा वारल्याच्या 15व्या दिवशी. अशा अवेळी. या, मी म्हटलं. निघायला हवं. सुंदर वेळ होऊन गेले, ती म्हणाली. सुंदर उठला. माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, येतो राधा, येतो. आता बरं वाटतंय मला. मला वाटलं त्याला म्हणावं, आणि माझं काय रे? येते राधा, ये घरी कधीतरी, मम्मी म्हणाली. मी येणारच होते उद्या. मग ये ना, मी वाट पाहते. फार एकटी असते ग मी. ही पोरं अशी दूर. आता हा आला तोही 13व्यापुरता. नीरा तर आलीच नाही. मला न्या म्हणते तिकडे तर नेत नाही. त्यांच्या नवरे बायका यांना मी आवडत नाही ना. काळ्या म्हातारीची अडचण होते त्यांना. मला नातवंडांना फार भेटावंसं वाटतं ग. नुसते फोटो पाहायचे. ह्यांचा आधार होता. आता तोही नाही आहे. ती रडायला लागली. खरं म्हणजे तिला जवळ घ्यायला हवं हे मला कळत होतं. पण माझ्यात ती शक्ती त्या क्षणाला उरलीच नव्हती. वाटलं काय सांत्वन करायचं मी तिचं? काय दिलासा द्यायचा? नुसते शब्द, खोटे आणि कोरडे. मी खाली मान घालून उभी राहिले. मग तो बरोबरचा पुरुष म्हणाला, चला उशीर होतोय. मला सुटल्यासारखं वाटलं. सुंदरने मग तिच्या खांद्यावरून हात घातला. माझ्याकडे न पाहता तिला जवळ घेऊन तो वळला.
मी जिना उतरणाऱ्या पाठमोऱ्या मायलेकांकडे पाहत राहिले. त्यांनी पूर्ण जिना उतरून खाली जाण्याआधीच माझ्या नकळत मी धाडकन दरवाजा लावून घेतला. त्याच्या आवाजाने माझे मीच दचकले. कोपऱ्यातला उभा टेबल लॅम्प जळत असलेल्या माझ्या दिवाणखान्यात मी काही क्षण नुसतीच उभी राहिले. डोक्यात काय चाललं होतं नाही आता आठवत नाही आहे. अचानक आलेल्या वाऱ्याच्या झुळकीने शरीराला लपेटून टाकलं. कुठलीशी अनामिक भीती वाटू लागली. जीव घेऊन मी झोपायच्या खोलीत पळत सुटले. वाटलं आपलं हे 550 चौरस फुटाचं घर केवढं अवाढव्य आहे. दिवाणखान्यातून झोपायच्या खोलीतलं अंतर केवढं प्रचंड. पलंगावर माझा नवरा अस्ताव्यस्त पडून घोरत होता, एखाद्या सुस्त अजगरासारखा. मी बिछाण्यावर शरीर झोकून दिलं. त्या धक्क्याने तो चाळवला. काही क्षणच मी त्याच्या कुशीत शिरायचा प्रयत्न केला. त्याच्या शरीराचा तो ओळखीचा वास नाकात भरून घ्यायला लागलं. ए काय ग, झोप ना नीट. माझा नवरा झोपेतच अस्पष्टसे गुरगुरला. मला डाव्या हाताने दूर सारत कुशी वळला. नाईट लॅम्पच्या भयाण प्रकाशात त्याच्या कपाळावरची 2 भुवयामधली आठी मला स्पष्ट दिसली. ती होती की मला भास झाला होता.